माणसाने कशासाठी जगावं आणि कसं जगावं हे मानवी जीवनातील दोन मूलभूत प्रश्न आहेत. आजवर अनेकांनी या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. संतांचं सर्वात महत्त्वाचं कार्य हेच की त्यांनी या प्रश्नांची तार्किक दृष्टीने पटतील अशी केवळ शाब्दिक उत्तरे दिली नाहीत, तर त्याप्रमाणे स्वतः जीवन जगून अनुभवाचं बळ त्या उत्तरांना दिलं. माणसानं कशासाठी जगावं या प्रश्नाचं सर्व संतांनी दिलेलं निस्संदिग्ध आणि नेमकं उत्तर म्हणजे माणसाने आपल्या अंतरंगातील ईश्वरत्व जागवण्यासाठी व अनुभवण्यासाठी जगावं. ईश्वरत्वाच्या अनुभवातच जीवनातील सर्वोत्तम आनंदाचा लाभ होतो, हा सर्व संतांचा सारभूत विचार आहे. ज्ञानेश्वरांसारख्या संतश्रेष्ठांनी आपल्या अध्यात्मविचारात मानवतावादाचा पुरस्कार केला आहे. ईश्वरत्वाच्या जागरणासाठी अंतःकरण शुद्धतेची अट संतांनी अधोरेखित केली आहे आणि त्यासाठी नीतिमूल्यांचा आत्यंतिक आग्रह त्यांनी धरला आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या तत्वनिरूपणात माणसाच्या नैतिक अंगाचं नेहमीच भान राखलं आहे. व्यक्तीची थोरवी तिच्या बाह्य वैभवात नसून तिच्या चारित्र्यात आहे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात जियांचेई लिले माझी नीती जियाली दिसे, म्हणजेच नीतिनियमांचे पालन करण्यासाठी ज्यांना मुद्दाम प्रयत्न करावा लागत नाही, तर ज्यांच्या आचरणात सहज अशी नैतिक प्रेरणा भरून राहिली आहे, अशा श्रेष्ठ भगवत भक्तांचं वर्णन आलं आहे. ज्ञानेश्वरांच्या साहित्यात जिथे जिथे आदर्श जीवनाचं चित्रण आलं आहे, तिथे सत्य, अहिंसा, निस्पृहता, सहिष्णुता, धैर्य, त्याग, भूतदया यासारख्या नैतिक गुणांची महती सांगितली आहे. चित्तशुद्धी हा अध्यात्माचा पाया आहे. म्हणून सद्भाव जीवगत बाहिरी दिसताती फाकत स्फटिकगृहीचे डोलत दीप जैसे. आपले अंतःकरण स्फटिकासारखे निर्मळ व प्रसन्न असेल तर त्यातील सद्भावना स्वाभाविकपणे आपल्या लहान मोठ्या सर्व कृतींमधून व्यक्त होतील आणि भोवतालचं वातावरण पवित्र करून टाकतील, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. संत ज्ञानेश्वरांपासून संतांची एक अभूतपूर्व मांदियाळी निर्माण झाली. ज्ञानेश्वर पूर्व काळ हा अध्यात्म ग्लानीचा काळ होता. यज्ञयाग, व्रतवैकल्ये यासारख्या कर्मकांडात समाज गुरफटला होता. नैतिक मूल्यांची चाड राहिली नव्हती. उच्चवर्णीयात सुखासीनतेची व भोगविलासाची प्रवृत्ती वाढली होती. संत तुकारामांच्या शब्दात वर्णन करायचं तर अर्थे लोपली पुराणे नाश केली शब्दज्ञाने विषयलोभी मने साधने बुडविली, अशी अवस्था झाली होती. बहुसंख्य समाज हा पशुतुल्य जीवन जगत होता. वारकरी पंथातील सर्व संतांनी बहुजन समाजासाठी प्रथमच मराठीत ग्रंथलेखन केलं आणि सर्वसामान्य लोकात उच्चतर जीवनाची आकांक्षा निर्माण केली. संतांनी संकुचित सांप्रदायिकता बाळगली नाही, प्रतीकांचा दुराग्रह धरला नाही, दैवतांवर रणे माजवली नाहीत. भक्ती संप्रदायात प्रतिमा गौण आणि भक्ती महत्वाची याची जाणीव असल्याने विठ्ठलाबरोबरच राम, कृष्ण, शिव, दत्त इत्यादी देवतांच्या भक्तांना वारकरी संतांनी आपल्यात सामावून घेतलं. संतांनी आपल्या वाणीने, कृतीने, उपदेशाने आणि वाङ्मय निर्मितीने समाज मनासमोर आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन जगण्याचा आदर्श उभा केला. त्यांची भूमिका ही केवळ तत्वचिंतकाची नसून लोकशिक्षकाची आहे. अज्ञान, अविद्या, विकृती, विकार यांच्या झोपेतून संत स्वतः नित्य जागे होते आणि जागल्याची भूमिका घेऊन उठा उठाजी मायबाप कशी लागेल झोप असं सांगत समाजालाही त्यांनी खडबडून जाग केलं. संत हे साक्षात्कारी होते. त्यांना आत्मानुभूती लाभली होती. एकच आत्मतत्व सर्व वस्तुमात्रात भरून राहिल्याने सर्वांभूती भगवतभाव त्यांच्या हृदयात होता. त्यातूनच परस्पर बंधुभाव, एकात्मता नांदावी ही जगत उद्धाराची तळमळ त्यांच्या वाणीतून प्रकट होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा संत तुकाराम महाराजांचा समतेचा संदेश याच भूमिकेतून अवतरला. संतांच्या कार्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा विचार केवळ समतेपर्यंत थांबला नाही, तर तो व्यक्ती आणि समष्टीच्या समरसतेपर्यंत जाऊन पोहोचला. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला, ही संत ज्ञानेश्वरांची वाणी समरसतेची आत्मप्रचिती व्यक्त करताना दिसते. आजचा पर्यावरणाचा विचार
हा उपयोगितेच्या तत्वातून मांडला जातो, पण संतांचा पर्यावरणविषयक विचार हा खऱ्या अर्थाने मूलगामी व तार्किक दृष्टीने पूर्णतः पटणारा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती या अभंगात संत तुकारामांनी पर्यावरणाचा विचार 350 वर्षांपूर्वी मांडला. वृक्षवेली आपल्याला फुले फळे सावली देतात म्हणून त्यांचं रक्षण करायचं नसून ते आपले सोबती आहेत. त्यांच्यात व आपल्यात एकच आत्मतत्व आहे. खरं तर त्यांच्यात मीच आहे म्हणून त्यांचे रक्षण आणि संवर्धन हे आपले सहज कर्तव्य आहे. हा त्यामागचा विचार आहे. संतांची भक्ती, त्यांचं अध्यात्म हे प्रवृत्तीपर आहे. संतांनी निवृत्तीचा, मायावादाचा उपदेश करून देश दुबळा केला असा आक्षेप अनेक जण घेतात, पण तो चुकीचा आहे. साधकाने आत्मशुद्धीसाठी तर सिद्धपुरुषाने लोकसंग्रहासाठी कर्मे करीतच राहिले पाहिजे. या गीताप्रणित कर्मयोगाचा ज्ञानेश्वरांनी पुरस्कार केला आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकांप्रती या ओवीत त्यांनी हाच विचार व्यक्त केला आहे. परमार्थासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही, हा विचार अनेक संतांच्या अभंगातून स्पष्ट होतो. नलगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण अशी संतांची श्रद्धा आहे. सुखे संसार करावा, माझी विठ्ठल आठवावा असं त्यांचं सांगणं होतं. आधी प्रपंच करावा नेटका असे समर्थ रामदासांनी ठासून सांगितले आहे. पण त्याही पूर्वी एकनाथांनी अवताराचे सामर्थ्य पूर्ण, प्रपंच परमार्थी सावधान असं सांगून प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधला आहे. चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी हे सर्व संत गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल होते. आपापले व्यवसाय ते निर्वेधपणे करीत होते. लोकांपासून ते फटकून राहिले नाहीत, म्हणून त्यांच्याबद्दल लोकांना ते आपल्यातलेच आहेत असा विश्वास वाटत होता. संतांनी आपल्याला केवळ प्रवृत्तीपर अध्यात्मच शिकवलं नाही, तर प्रयत्नवादाचा तेजस्वी मंत्रही दिला. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा. किंवा कष्टेविण फळ नाही, कष्टेविण राज्य नाही, केल्याविण होत नाही साध्यजनी असे उच्च रवाने सांगून समर्थांनी आळसात आणि दैववादात रुतलेल्या माणसांना अध्यात्माबरोबरच भौतिक क्षेत्रातही पराक्रम गाजवण्याचं आवाहन केलं. अध्यात्म हे अज्ञान आणि अंधश्रद्धेचं क्षेत्र नाही. ज्ञान, विचार आणि शहाणपणाच्या सामर्थ्यावरच माणूस अध्यात्म आणि भौतिक क्षेत्रात विजय प्राप्त करू शकतो, हा विश्वास समर्थांनी आपल्या चरित्रातून आणि चारित्र्यातून निर्माण केला. विचार पाहे तो पुरुष, विचार न पाहे तो पशु ही समर्थांनी विचाराच्या अंगाने केलेली माणसाची व्याख्या आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातील माणसाला विचार आणि बुद्धीच्या वाटेवरून चालण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. विवेकाची, ज्ञानाची जागृती घडवून संतांना समाजात आनंदाचा सुकाळ घडवायचा होता. कर्तव्याच्या आड येणारी भ्रांती, मोह आणि विकृती दूर करून संतांना या पृथ्वीवरच एक आनंद भुवन निर्माण करायचं होतं. संतांनी माणसाला पशुत्वातून ईश्वरत्वाकडे जाण्याची वाट दाखवली. सृष्टीच्या वास्तवाकडे पाहण्याची एक सौंदर्यपूर्ण दृष्टी त्यांनी माणसाला दिली. व्यक्ती आणि समाजाचे कल्याण करणारे ध्येय त्यांनी दिले. रूपातून स्वरूपाकडे, स्थूलातून सूक्ष्माकडे, विकृतीकडून संस्कृतीकडे जाण्याची वाट त्यांनी दाखवली. आज विज्ञान युगात भौतिक जगात यशाची विविध शिखरे काबीज करूनही माणूस आतून निराश आणि दुःखी आहे. स्पर्धात्मक जीवनाचा प्रचंड ताण त्याच्या मनावर आहे. आत्महत्या, खून, बलात्कार, भ्रष्टाचार यांनी आजच्या माणसाचं जीवन भयावह आणि दुःखमय झालं आहे. संतांचं मौलिक कार्य हेच की त्यांनी आजच्या तणावग्रस्त आणि अशांत काळात जगणाऱ्या माणसाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग सांगून ठेवला आहे. हा मार्ग म्हणजे केवळ एक पुस्तकी आणि तार्किक विचारपद्धती नसून स्वतःच्या आचरणातून त्यांनी आपली विचारपद्धती सिद्ध करून दाखवली आहे. संतांची वाणी हा मराठी शारदेचा अक्षरठेवा आहे. संत वाणीचा प्रत्येक शब्द आता अभंग ठरला आहे. त्यात ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळत आहे. तुकोबारायांची समाज प्रबोधनाची तळमळ डोकावत आहे. नामदेवरायांचे कल्याणकारी कीर्तन प्रगटत आहे. समर्थांचे लोकोद्धाराचे सामर्थ्य निरळत आहे. जनाबाई, निळोबा, चोखोबा, बहिणाबाई, कान्होपात्रा यांचा आत्मानुभव अभिव्यक्त झाला आहे. एकूणच संतांचं कार्य ज्यासाठी आहे त्या ध्येयाची प्रार्थना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात केली आहे.
सर्वांच्या कल्याणाचं मागणं मागताना ते म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात.